Oh,
मोहिले साधने प्रेमी मोहिले साधने आले संतांची पंक्ती परमे भोजनाने होते भरपूर भोजनाने आले संतांची पंक्ती परमे भोजनाने तुका म्हणे आला कवी रसाळ हाकाला कवी रसाळ परमे संतांचे पंक्ती संतांचे पंक्ती संतांचे पंक्ती परमे भोजनाने बुद्धी परमे भोजनाने आले संतांचे परमे भोजनाने बुद्धी परमे भोजनाने
आजी दिवस झाला धन्य सोनियाचा भला झाले संतांचे पंगती परवे भोजन निभूती रामकृष्ण नामे प्रेमे मोहिले साधने झाले संतांचे पंगती परवे भोजन निभूती तुका म्हणे आला चवी रसाड काला परवे झाले संतांचे पंगती परवे भोजन निभूती पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शरण शरण जे हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुभटा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री संताची या माता चरणावरी साष्टांग करी धन्यवाद मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवेला गे सेवक लागलो निज चरणा ओ स्वामी तुकया दिवा यावरी न करावा अवघे काय माझी वाणी मानेल संतासी अरंदव चित्तासी आपुलिया ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथा जानता तुझ नमो ओम रामचंद्र नमो नमः श्री रामचंद्र नमो नमः जय रामचंद्र नमो नमः भज गाव देवा
माऊली या संतांना ओम रामचंद्र नमो नमः श्री रामचंद्र नमो नमः श्री रामचंद्र नमो नमः हरिया झाले संतांचे पंगती भरवे भोजन निभृत्ती असतो. कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि कालाया प्रकरणातील अभंग आपण सेवे करता निवडलेला आहे. सेवा काय निमित्ताने आहे सर्वांना कल्पना आहे. अनेक संतांच्या पदपर्शाने नामचिंतनाने वास्तव्याने आणि परमोस रामचंद्र बाबा यांच्या अवताराने आणि यांच्या समाधीने पवित्र आणि पुनीत झालेला आपलं हे वजेगाव ग्राम आणि अशा बाबांच्या दरबारामध्ये भगवंताच्या कृपेनं संतांच्या आशीर्वादानं संपूर्ण भक्त मंडळी यांच्या सहकार्यानं संस्थांचे अध्यक्ष ट्रस्टी कार्यकर्ते मंडळी यांच्या अथक प्रयत्नाने बाबा समाधिस्थ झाले. त्या वर्षीपासून श्रावण मास निमित्त आपला अखंड हरिनाम सप्ताह, त्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये काकडा हरिपाठ आणि त्यानंतर सकाळी आणि दुपारी या दरवर्षी आपण ज्ञानेश्वरी पारायण करतो. या वर्षी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्याचं पारायण संपन्न झालेलं आहे आणि संस्थेच्या माध्यमातून हे समारोपीय कीर्तन माझ्या वाट्याला आहे. विढाला या कीर्तनाला सहकार्य म्हणून आपल्याच परिसरातील असणारे आमचे श्री हरिभक्तीपर गायनाचार्य रमेश महाराज आहेत. आदरणीय श्री हरिभक्तीपराय संतोष महाराज आहेत. आदरणीय श्री हरिभक्तीपराय मृदंग विशारद मृदंगाचार्य सोपान महाराज आहेत. आदरणीय श्री हरिभक्तीपरायांचे 7 दिवस आमच्या सोबत होते आमचे नंदू महाराज मृदंगाचार्य ते देखील आहेत. आणि जे नेहमी सावलीप्रमाणे आमच्या सोबत असतात अमोल दादा आहेत. विढाला गायक वाद आणि आपण संपूर्ण जाणकार श्रोतो वर्ग भक्त मंडळी आणि गावातील मंडळी म्हणजे या कीर्तनाला आज या गावातील लोकप्रतिनिधी R पाटील म्हणजे ताई देखील आलेले आहेत. म्हणजे सरपंच साहेब विढाला राजेंद्र पाटील म्हणजे R पाटील गाडीवर सरपंच टाकल्यापेक्षा लोकप्रतिनिधी टाका. विढाला गेल्या 7 दिवसापासून जी मंडळी आपल्या पारायणाला आहे ती मंडळी आज हजर आहे. ज्या मंडळीची दर सोमवारची वारी आहे ते वारकरी मंडळी देखील आज हजर आहेत. आणि श्रावण मासातील हा 2रा सोमवार आहे. कारण पहिल्या सोमवारी आपण तुमचं महाराज, दुसऱ्या सोमवारी, 3ऱ्या सोमवारी, 4थ्या सोमवारी का करत ना? त्याचं कारण असं आहे कारण पुढे आमचाही देखील कार्यक्रम असतो आणि आमचं असं आहे रिकामपणा ह्या मग हाणून विढाला हे पहिलं कारण. दुसरं कारण असं आहे कारण आता उद्यापासून आपल्या हिंदू धर्मातले अनेक सण तयार म्हणजे होत असतात. म्हणजे पुढे रक्षाबंधन आहे, गणपती उत्सव आहे, महालक्ष्मी उत्सव, अशा अनेक उत्सव येत असतात. त्यामुळे आपण पुढे न घेता हा कार्यक्रम श्रावण मासातील पहिल्या सोमवारी आणि शेवट म्हटलं वा
दरवर्षी आपलं ज्ञानेश्वरी पारायण असते भाऊ, या वर्षी आपण गाथा पारायण करू. जनत महाराज मला वाटेल ते करा, पण काहीतरी करा विढाला. आणि असं आहे, वर्षभर आपण बाहेर फिरतो, पण मात्र 8 दिवस तरी रामचंद्र बाबाला द्यावी. ज्या संतांच्या कृपा आशीर्वादाने आपण अख्खा महाराष्ट्र फिरतो, त्यांच्याकरता आपण 7 दिवस देऊ शकत नाही का? म्हणून इथंच म्हणावंसं वाटते, कीर्तन रूपी सेवे करता. इतर ठिकाणी नाही, इतर ठिकाणी पाकिटा करता असते विडाला. आणि या वर्षीला एवढा आनंद आलेला आहे, सर्व गाथापारायण मंडळी देखील बहुसंख्येनं बसलेली आहे. आता कारण हे आपलं 3रंच वर्ष आहे. गेल्या 2 वर्ष आपण ज्ञानेश्वरी पारायण केलं आणि ज्ञानेश्वरी पारायण केलं. यावर्षी गाथा पारायण लोकांना कळलं की श्रावण मासामध्ये पहिल्या सोमवारपासून आपलं पारायण चालू होते. त्यामुळे यावर्षी आमची पुरुष मंडळ देखील बरीच बसलेली पारायणाला आहे. आणि सर्व पारायणामध्ये काकड्यापासून तर हरिपाठापर्यंत आनंदी आनंद असते. काकड्याला देखील फार मोठा आनंद, त्यानंतर पारायणाला आनंद, नाश्त्याचा आनंद तर वेगळाच. कचोऱ्या काय, समोसे काय, घुगऱ्या काय, काय असेल त्याप्रमाणे. काल भजी झाली, भजी विढाला विढाला. 2 टाइमच्या पंक्त्या देखील, तर सकाळच्या पंक्त्या आपल्या भक्त मंडळीनेच घेतलेल्या होत्या आणि संध्याकाळच्या पंक्त्या संस्थांनी दिलेल्या आहेत. चला आपल्या तिकडे जायचं. अशा या पद्धतीने श्रावण मासामध्ये चालू झालेला आपला गाथा पारायण सोहळा आहे. त्याचं कारण असं आहे, कारण आषाढी एकादशी झाल्या असताना, कारण आषाढी एकादशी कोणती आहे, तिचं नाव काय? नाव आषाढी एकादशीचं नाव देवशयनी एकादशी आहे. म्हणजे भगवान परमात्मा योग निद्रेमध्ये जातात आणि योग निद्रेमध्ये गेले की तेव्हापासून कार्यक्रम चालू होतात. आषाढीची आपली या ठिकाणची वारी झालीच आहे. गुरुपौर्णिमा यावर्षी तर फार भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये गुरुपौर्णिमा देखील झालेली आहे. त्यानंतर देवशयनी एकादशी झाल्यानंतर, कारण दैत्य लोकांचं बंड मातत असते आणि त्या दैत्य लोकांचं तुम्हा आपल्या लोकांवरती आक्रमण न व्हावं एवढ्या करता या चतुर्मासामध्ये पूर्वीच्या काळामध्ये पोथ्या असायच्या. त्यानंतर असे महिने देखील वाटलेले आहेत. हा श्रावण महिना म्हणत असताना शिवजीचा, पुढचा भाद्रपद महिना गणपती बाप्पाचा आहे, आश्विन महिना मा भगवतीचा आहे म्हणजे अश्विन सुद्धांबा बैसली सिंहासनी, कार्तिक महिना भगवान प्रबोधनी एकादशी म्हणजे भगवान परमात्मा उठता. 4 महिने योग निद्रेमध्ये झोपले असताना या देवांकडे या जगताचं पालन पोषण करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच असतो. मग पुढे मार्गशीर्ष महिना हा लक्ष्मीचा आहे, वैभव लक्ष्मी. पुढे सांगणार ते अतिने सांगलं जात, कारण त्याची वेगळं पाकिट लागते विढाला विढाला. सर्व लोक अशा या श्रावण मासाने एका ठिकाणी आपण भक्त मंडळी येत असतो. लांबून लांबून आलेली भक्त मंडळी आहे. आमच्या दाडूताई देखील 7 दिवस झाले आल्या, पण आता त्यांचं असं आहे, बहुत कामे मज नाही आरानू एक सारी तातो पुढे उभे एक. कारण बाबांच्याच नावाने 2 व्यसन मुक्ती केंद्र आहेत, 2 शाळा आहेत, अनेक अडचणी असतात. त्यामुळे त्या 2 दिवस गेल्या, पण नाही करमलं, पुन्हा आल्या विढाला. त्यांना आता ऐकून जाण्याकरता सहकार्य म्हणून जोडताई देखील आलेल्या, म्हणजे लांबून लांबून भक्त मंडळी या ठिकाणी येतो. राजस्थानची मंडळी आली. सांगा, या उत्सवामध्ये रात्रीचं जे भोजन होतं ना, ते राजस्थान मंडळीच होतं. त्यांचं भोजन म्हणजे आपल्यासारखं नाही, त्यांचं जेवण म्हणजे काय होतं, बाटी चुरमा होता. संतोष महाराज तुम्ही आपले रमेश महाराज पाहिजे होते, संतोष महाराज पाहिजे होते, हे बेत मस्त विढाला. म्हणजे आपले फक्त विदर्भातलीच भक्त मंडळी असं नाही, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश असे अन्य ठिकाणाहून भक्त या ठिकाणी येतात आणि सेवा समर्पित करतात. म्हणून तर 2-4 वर्षामध्ये एवढं मोठं बाबांचं समाधी मंदिर बांधल्या गेलेलं. एरवी
आपल्या संस्थानला दुसरं काय इन्कम आहे? शेती नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. आपण काही कुठे पावती पुस्तकाला हिंडत नाही, काही वर्गणीला हिंडत नाही, काहीच नाही. जी जी भक्त मंडळी येतो या ठिकाणी काम पाहतो आणि काम पाहिल्याबरोबर प्रत्येकांना देण्याची प्रवृत्ती होतो. हे खरं म्हणजे बाबांची इच्छा आहे. विडाला आणि मी नेहमी बोलत असतो, या दरबारामध्ये येत असताना सेवा देण्याकरता यायचं, सेवा घेण्याकरता नाही. नंतर आम्ही तर गेलो होतो बा, आम्हाला चहा प्याच म्हटलं नाही. आम्ही तर गेलो होतो बा, आम्हाला पाणीच दिलं. हा, इथं सेवा देण्याकरता प्रत्येकाने सेवा देण्या. राजस्थानची मंडळी आली कालपासून, एवढी सेवा त्यांची, कारण त्याला प्रांत स्वच्छ आहे, त्यामुळे त्यांनी सर्व खोल्या पुसल्या, सर्व संडास बाथरूम असते काय असेल त्याप्रमाणे सेवा केलेली आहे. म्हणजे सेवा देण्याकरता या ठिकाणी येत जावं. आणि इथला महिमा एवढा आहे संतोष भाऊ, फारच आहे. कारण इथला महिमा असा आहे, इथली माती म्हणजे अंगारा आहे, इथलं पाणी म्हणजे तीर्थ आहे, आणि इथलं भोजन म्हणजे महाप्रसाद आहे. विडाला काय सांग, बाबाच्या समाधीने तर एक पवित्र झालं, पण बाबा या भूमीवरती जेव्हापासून आले, प्रत्येक ठिकाण बाबाचा काना आणि कोपरा बाबाच्या पदपर्शाने पवित्र आणि पावन झालेला आहे. त्यामुळे संतांची चरण ज्या भूमीला लागलेली आहे, त्या भूमीतली कुठलीही माती अंगारा म्हणून नेली तरी मात्र आपलं जीवन फायदा होणार आहे. अंगाराचा लय महिमा आहे. बाबांचा काय काय महिमा सांगावं, कारण वारीचा महिमा आहे, अंगाऱ्याचा महिमा आहे, तीर्थाचा महिमा आहे, आहा नामाचा महिमा आहे. विडाला मी एवढा अभागी आहे, कारण महाराज असताना मी फक्त वर्षातून एकच दिवस यायचं, ते म्हणजे गुरुवारी तुकाराम बाबा यांच्या आज्ञेवरनं रामनवमीचं म्हणजे जन्माचं कीर्तन. संस्थेमध्ये अनेक विद्यार्थी तयार झाले आमच्या किलोरा संस्थानला, पण मी जेवढा भाग्यवान आहे ना रमेश महाराज, तेवढं कोणी भाग्यवान नाही. कारण बाबांच्या जन्म उत्सवाचंही कीर्तन माझं आणि समाधी उत्सवाचं देखील कीर्तन माझंच असते. हे माझं काहीतरी पूर्व पुण्य आहे. विडाला आणि इथं सेवा करत असताना मी माझी सेवा म्हणून करत नाही, तर श्री संत सखाराम महाराजांची सेवा म्हणून ती सेवा या ठिकाणी दरवर्षी आम्ही समर्पित करत असतो. चला आपल्याला तिकडे नाही जायचं. अनेक विद्यार्थी झाले असतील, अनेक महाराज मंडळी असतील, पण आम्ही लय भाग्यवान आहोत. बाबांची आम्हाला सेवा घडते. पहिले असताना एकच दिवस यायचं, पण आता 8-10 दिवसातून 15 दिवसातून जर आपण या ठिकाणी आलो, असं वाटते आपलं काहीतरी हरवलेलं आहे. म्हणून आम्ही या भागामध्ये कुठेही कार्यक्रम असला, कुठेही काही जरी असलं, तरी मात्र या ठिकाणी वर्षभर आम्ही पंचमीची वारीच केली. मग दर महिन्याला या ठिकाणी, जसं तुमच्या लोकांची बीजेची वारी होती, लोरेची तुमच्या गावातल्या लोकांची बीजेची वारी होती, तसं आम्ही इथली पंचमीची वारी केली आणि बाबांनी ते करून घेतली. कोणत्याच प्रकारचं व्यत्यय न येता. विडाला काय महिमा वर्णू, काय त्यांचा महिमा वरून मी पामर नकडे साचार ब्रह्मादिका. ब्रह्मादिक देवांना त्यांचा महिमा कळत नाही, तिथं तुमच्या आपल्या सामान्य चहा पिणाऱ्या लोकांना कुठं कळणार आहे. कारण संतांचा दोन प्रकारचा महिमा आहे, एक स्वरूप महिमा आहे आणि एक सामर्थ्य महिमा आहे. स्वरूप महिमा नमो विशद बोध विदग्धा विद्या रविद प्रबोधा पराप्रमय प्रमादा दाशिया नमो संसार तम सूर्या अपरमित परम वीर्या तरण तार तुर्या लालन दिला. हा झाला त्यांचा स्वरूप महिमा. सामर्थ्य महिमा काय महाराज, तया परी श्री गुरु करती जै अंगीकारू तै होनी ठाके संसारू मोक्षमय आगवा. आपला संसार न ठेवता मोक्षमय करण्याचं सामर्थ्य ज्यांच्या अंगामध्ये आहे, तो आहे त्यांचा सामर्थ्य महिमा. ऐका, आपण संतांकडे पाहत असताना ते सामान्य दृष्टिकोनातून पाहत असतो, विशेष दृष्टिकोनातून नाही. सामान्य दृष्टी करून पाहत असताना ते आपल्याला आपल्यासारखेच वागतात, पण ते आपल्यासारखे नसतात. असं तुकोबर आहे गाथ्यामध्ये आपल्या वंगेला संत नव्हती जगा
जगा माणसाच्या सारिखी. त्यानंतर कारण संत आणि तुम्ही आपण दिसाला जरी सारखं असला तरी तो कोणता पृथ्वीचे पोटी हिरागार गोटी दोयशी संसाठी करू नये पृथ्वीच्या पोटातून हिरा आणि गारा निघतात. तो हिराच असतो आणि गारा ते गाराच असतात. दयाची अंगे निगेता कलोनी एका मोले दोन्ही मागून हे तुका म्हणे तैसे संतानी जन. आपल्याला आपल्यासारखे जन्माला आले जयवंत आणि ओंकार बाबा यांच्या उदरी जन्माला जरी आले तरी ते हिऱ्याप्रमाणे आहेत. आपण गाराप्रमाणे आहोत. ज्या ज्या लोकांना सेवा घडली ना बाबा आहेत असताना ते लय भाग्यवान. आमचे दिनकर भाऊ त्यानंतर भगवान भाऊ भास्कर भाऊ ही मंडळी एवढी भाग्यवान आहे की बाबांमुळे यांचा उद्धार झाला. उद्धार कारण तुका म्हणे केला अवघ्यांचा उद्धार किंवा तुका म्हणे त्यांचा जन्म सफल झाला विडाला. आणि अशा पद्धतीने बाबांच्या या श्रावण मासामध्ये आपले हे गाथापारायण असतो. महाराज श्रावण महिना सोमवारीच का करता तुम्ही? गुरुवारी का करत ना? गुरुवार ते गुरुवार करा. नाही, तुम्ही आपण लोक बाबांना शिव स्वरूप समजतो. शिव स्वरूपा नमो नमा. खरं ते शिव स्वरूपच आहे. शिव स्वरूप असल्यामुळे तुमची आपली सोमवारची वारी बाबाई नेहमी म्हणायचे सोमवारच्या वारी. त्यानंतर मग अशा पद्धतीने असल्यामुळे सोमवार ते सोमवार श्रावण मासात असा आपला हा गाथापारायण सोहळा संपन्न झालेला आहे. आणि समारोपी कीर्तन माझ्या वाट्याला आहे. अधिक सांगूच का सांगण्याकरता बोलावलं महाराज. आपले दर सोमवारी महाप्रसाद असतो. दर सोमवारी महाप्रसाद असतो. असला तर भक्त मंडळीचा नसला तर संस्थेचा असतो. पण मात्र हे जे उत्सवातले सोमवार आहेत ना हे सोमवारवाले लय भाग्यवान. पहिल्या सोमवारचे भाग्यवान पारायण चालू झालं. आज दुसऱ्या सोमवारचे अन्नदाते त्यांच्या निमित्तानं काल्याचं कीर्तन झालं. इतर सोमवारी आपलं काहीच नसते, फक्त आरती असते आणि प्रसाद असतो. पण आजच्या सोमवारी काल्याचं कीर्तन करून महाप्रसाद वाटला जातो. आणि अशा पद्धतीने या सोमवार मासाच्या निमित्ताने श्रावण मासाच्या निमित्ताने आपलं गाथापारायण संपन्न झालेलं आहे. समारोपी कीर्तन माझ्या वाट्याला त्या सेवेकरता निवडलेला भंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराई यांचा आहे. कारण मी माझ्या जीवनामध्ये परमार्थिक साधना केली. काय साधना केली? नाम साधना केली. नाम साधना केल्यामुळे तिळ तिळ पुण्य साचापणे तरी हे बहुता जन्मी जोडे नाम तुझे वासेची आतुडे समागम घडे संतांचा. मी माझ्या जीवनामध्ये साधना केली. त्या साधनेचं फल म्हणून मला संत भेटले. ज्या दिवशी मला संत भेटले तो दिवस माझा धन्य झाला, सोन्याचा झाला आणि भला झाला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. आधी दिवस झाला, 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 आधी दिवस झाला,
दिवस इकडे बसा. तोपर्यंत मला संत भेटले. तो दिवस आजी दिवस झाला. आज माझा दिवस धन्य झाला, सोनियाचा झाला आणि भला झाला. ज्या दिवशी संत भेटले तुकोबऱ्याने धन्याची तीन झाले संतांचे दर्शन. धन्याची तीन संत दर्शनाचा दिवसाला धन्यता दिली. त्या दिवसामध्ये काळ असतात, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. त्या काळाला धन्यता दिली. धन्य काळ संत भेटी आणि बाही विटी पडिले ते. त्या काळामध्ये वेळ असते, वेळ. त्या वेळेला धन्यता दिली. धन्य आनंदाची सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटले कृपा. वेळ धन्य, काळ धन्य आणि दिवस देखील धन्य झालेला आहे संतांच्या दर्शनाचा. ऐका मंडळी, आपण जर साधन केलं ना, आपल्याला देव भेटील, पण संत नाही भेटत. जपेदाणे वरते गोविंदुपई भेटे, पण साधू न भेटे आज्ञा विन. साधू भेटी करता पूर्व पुण्य पाहिजे. पुण्य पडले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. उजडले भाग्य आता. आता आपल्याला लय प्रमाण गायकवाद सौंडवाले देखील आहेत आणि आमचे स्वरांजलीवाले ते देखील आहेत, पण मात्र टाइम कमी असतो ना, कारण आजची आरती आपल्याला 12ला करायची असते. विढाला जास्त जर लांबवलं ना, संस्थान म्हणे दुसरा वाहन एक आबालय लंब आहे. हा म्हणजे विनाकारण मग आपल्या रागात होईल. विढाला आपण येतो. गोकुळाष्टमी असेल, त्यानंतर बाबांच्या सोहळ्यामध्ये हनुमान जयंतीचे कीर्तनाला गुरुवारी बाबांचंच कीर्तन असते. म्हणून चला आपल्या तिकडे नाही जायचं. माझा दिवस आजी दिवस झाला धन्य. का अभंग घेतला असेल मी हे, त्याच्यामध्ये संतांचंही वर्णन आहे आणि काल्याचं वर्णन आहे. आणि तुम्ही आपण संत दरबारामध्ये आजच्या दिवशी वारी करता हजर झालेला आहोत. आणि वारी करता हजर झाल्यामुळे एका दगडामध्ये म्हण का, एका दगडात दोन पक्षी नाही म्हणायचा. आपण माडकरी आहोत. बाबाच्या दरबारात एका दगडात दोन फळ म्हणायचे. विडाला बिगर माडकरीनं म्हणावं एका दगडात दोन पक्षी, आपण ते नाही म्हणायचं. आपण म्हणायचं एका दगडामध्ये दोन फळ. संतांचंही वर्णन, देवाचंही वर्णन, काल्याचंही वर्णन या ऐकून हा अभंग. नाहीतर आमचा दुसरा अभंग निवडता कृष्णाची आसुके निवारिली भूक आसुके. त्यानंतर हा अभंग निवडला होता आपण सदा समाधान सर्व काळ. पण होत नाही, अजून कृष्ण यायचा. पण संगत संतांची घडलेली आहे. 7 दिवस तुकोबराची संगत घडली ना आपल्याला. तुकोबराची संगत घडली, बाबांची संगत घडली. म्हटलं दुसरं काहीतरी बोलल्यापेक्षा संतांचं बी आणि काल्याच्या विषयी बोलावं. त्या येतो नाही. आजी दिवस झाला, आज आपला दिवस. ऐका वारकरी मंडळी, धन्य झालेला आहे. संसारातल्या दिवसाला धन्यता नाही. संसारातल्या दिवसाला कुठली धन्यता प्राप्त होणार आहे? कारण संसारातल्या दिवसाला अजिबात महत्व नाही. या फडान चुंबिता भले ना तुरंबिता. काय त्या संसारामधल्या दिवसाला धन्यता? आजच्या दिवसाला धन्य. आजी दिवसाला धन्य.
सोनियाचा सोन्याचा झाला. सोन्याचा झाला म्हणजे सुखाचा झाला. कारण गेल्या 7 दिवस झाले किती आनंद आहे. काही टेन्शन होतं का? बाजारात जाऊन भाजीपाला आणा म्हणून. बरं बाले काही टेन्शन होतं का? काय भाजी करू आज? विठाला सोनियाचा अर्थ आहे सुखाचा झाला. खरं म्हणजे संतांच्या संगतीमध्ये दिवस सुखाचा होत असतो. एरवी नाही आपण कोणाच्याही संगतीमध्ये गेला तर दिवस सोन्याचा नाही होत. पण संतांच्या संगतीमध्ये जर आला तर तो दिवस धन्य होतो. तो दिवस सोन्याचा होतो. आजही दिवस झाला धन्य सोनियाचा. कारण ज्ञानोबऱ्याचं जे प्रमाण आहे ज्ञानोबऱ्याचं सोनियाचा दिन आजे अमृत पाहिला हा नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. म्हणून दिवस धन्य झाला. दिवस सोन्याचा झाला. दिवस भला झाला. भला खरंच भला झाला. भले म्हणविता संतांचे शेवट तुका म्हणे चिने भले संत संकष्टने. म्हणून महाराज आज इथं झाला धन्य सोनियाचा भला. महाराज पण त्या संतांच्या संगतीमध्ये तुम्हाला काय घडलेलं आहे दुसऱ्या चरणामध्ये आहे. झाले जय हो. हो महाराज धन्य झाला सोनिया झाला भला झाला. याचं कारण काय झालं? झाले संतांचे संगती. हा संतांची संगत मला घडलेली आहे. संतांची संगत घडली ना. झाले संतांची पंगती. पंगत घडली. पंगत संतांची. पंगत म्हणजे हो पंगत म्हणजे काय? पंगत म्हणजे जेवण. घरी जेवण असते का? पंगत असते का? पंगत म्हणजे लाईन. आपण पंगत धरा म्हटलं की गोल धरता का लाईनीत बसता? जो जीव संतांच्या संगतीमध्ये येतो संत त्याला आपल्या सारखं करतात. आपणा सारिके करता काढ नाही काढविड या लागे. हा कारण संतांचा गुण चंदनाप्रमाणे आहे. त्यामुळे ते आलेला जीवाला आपल्यासारखं बनवतात. झाले संतांची पंगती. संतांची पंगत झाली. पंगत झाली म्हणजे संतांनी आपल्याला त्यांच्या अधिकाराचं बनवलेलं आहे. पुढे काय झालं मला? बर्वे चांगलं झालं. काय चांगलं झालं? भोजन. भोजन म्हणजे जेवण. जेवण झालेलं आहे. पर्व भोजन झालेलं आहे. आता ऐकून ठेवा. ढाब्यावरती लग्नामध्ये घरी भोजन होते. कारण संतांच्या संगतीमध्ये जे भोजन असते ना ते कशाचं भोजन असते? संतांचे भोजन अमृताचे पान करती कीर्तन सर्व काळ. ब्रह्मरस करू भोजन पंगती. कारण गाथापरण असलं का नाही गाथ्यातले प्रमाण द्यायचे. ज्ञानेश्वरी पण ज्ञानेश्वरीच्या ओव्या सांगायच्या. दुसरी ओवी सांगतो.
ज्ञानेश्वरी हे अर्जुना करता भगवंताने ब्रह्मरसाचं जेवण तयार केलं. ब्रह्मरसाचे परगुणे केली अर्जुना लागी नारायणे इतेची अवसरी भावने आम्ही म्हणून मारंता ब्रह्मरस करू भोजन पंगती संतांची संगती सर्व काळ हे प्रमाण झालं. त्यानंतर संतांच्या संगतीमध्ये पर्व भोजन आणि ब्रह्मरसाचं जेवण तुम्हा आपल्या लोकांना घडते. बरवे भोजन निभूती. निभूती या शब्दाचा अर्थ काय? आपण म्हणतो बापा ती बहिणा संसाराला लय निभूती येईल. निभूती म्हणजे हिताची आहे. विडाला फवारा चालू आहे का? हो. पाणी कोण देते फवारा कोण करते? मीच पाणी घेतो महाराज, मीच फवारा देतो. लोकांना लका तो माणूस ना संसाराच्या लय निभूता म्हणजे लय हिताचा आहे बा. एकदाच गेला फवारा मारून. निभूती शब्द हा हितवाचक आहे. कारण संतांच्या संगतीमध्ये सर्व भोजन घडते. हा ब्रह्मरसा जेवण घडते, भोजन घडते. आणि निभूती म्हणजे आपल्या हिताचा विचार आहे का? संतांडोळा शोधून आले संत हिताहित जगाचे. हा जे हिताहित कधी आणि कणवागे येतो हिताचा गडवा. बरवे भोजन झाले संतांची संगती, बरवे भोजन निभूती. पण महाराज हे निभूती आणि ब्रह्मरसाचं जेवण करण्याकरता काय केलंय म्हणतात मी? आम्ही त्या भगवत रूपी नामाचं चिंतन केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला हा एकदम आनंद प्राप्त झाला. तिसऱ्या चरणामध्ये राम कृष्ण नामे राम कृष्ण नामे राम रामकृष्ण नामाने तो परमात्मा मी मोहून घेतलेला आहे. बरवी मोहिले प्रेमे. रामकृष्ण नामाने आम्ही साधना केली आणि साधना केल्यामुळे साधना केली म्हणजे सेवा केली आणि सेवा केल्यामुळे हा परमात्मा मोहून गेलेला आहे. बरवे मोहिले बरोबर त्या परमात्म्याला आम्ही मोहून घेतलेला आहे. सेवा केल्यामुळे बरवे मोहिले प्रेमे. परमात्मा प्रेमानेच मोहल्या जातो. पण प्रेमाने मोहण्याकरता सेवा करायला लागतो. काय भाग्यवान असतील हो त्या काळातले लोक बाबांची सेवा करणारे. त्या प्रेमामुळेच तर बाबा मोहित झाले आपल्याला. सर्व मंडळी सेवा केली. त्या काळामध्ये काहीच व्यवस्था नव्हती. लोक ये गोळ्या काळाच्या बाबतीत मराठ्यानं असेल त्याप्रमाणे हे आता 3-4 भाऊ लहान लहान हे केलं का
बाबासाहेबांच्या पाठीमागेच असायची. कारण आहे कारण ती काम करत असताना भगवंताचं नाव घेत होती. भगवान परमात्मा प्रेमाने मोहित झालेला होता. तिला अजूनही शक्ती दिलेली आहे. वा विठाला. काही लोक असतील उभय परिवारातले स्वतः उपाशी राहून इतरांना जीव घालणारा हा परिवार आहे. विठाला. सांगू का बरं म्हणजे हाच दरबार आहे. घोडे अशी ज्ञानी त्यांचा लढा पुरविला. घोडे तो लहान घोडा आहे का त्याला मी 10 रुपयाची नोट दिली तो म्हणे 100 रुपये दिले घ्या. त्याला 10 रुपयाची नोट दिली 100ची नोट देऊन घेतली. तो म्हणे महाराज मस्त नोट देतो म्हणे. इथले घोडे आहेत अज्ञानी आहे. कारण लयच अज्ञानी हो. काय सांगा तुम्हाला अज्ञानाचा लक्ष. एक पुढी आली आता ती पुढी पैसे जमा करून शेगावला गेली. चोराने पैसे वगैरे घेतले. गाडीचा ऍक्सिडेंट झाला. आता बरी झाली. डबल आली. आता कमाल केली. विढाला. सांगूस का महाराज हा रामचंद्र बाबांचा दरबार म्हणजे कटनट यारे शुद्ध होणी सारे कोणी या पंचमापातकी विश्वासघातकी जी यमादिकी गांजीली ऐशा पतिता करावे सना पूर्वी माझे अर्थ पांडुरंगा. हा पूर्वी माझे अर्थ रामचंद्र म्हणावं लागेल आपल्याला. पंचमहापातकी पंचमहापातक आहे. त्यातलं दारू पिणं हे महापातक आहे. आल्यानंतर ते देखील या ठिकाणी शुद्ध होऊन जातात. आता चोरी करणारे त्यानंतर वर्ली लावणारे पत्ता खेळणारे दारू पिणारे याला सहकार्य करणारे असे जरी असला तरी मात्र त्यांचाही उद्धार करणारा हा एक दरबार आहे. विढाला. रामकृष्ण नामे बरवे मोहिले प्रेमे. या रामकृष्ण साधनाने काय झालं महाराज तो परमात्मा आला का म्हणे आला आमच्या जीवनामध्ये आलेला आहे. आणि आला असल्यामुळे आमचं जीवन काला हे गोड झालं. तुका म्हणे आला सवी रसाळ हा काला तो आमच्या जीवनामध्ये आला. आला 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 हा शब्द आला नामा रूपा तुका म्हणे झाला सोपा. हा तो नाम रूपाला रामचंद्र महाराजांच्या रूपाने आला म्हणून आपलं जीवन सार झालं कालामय बनलेलं आहे. असं अभंगाच्या थोडक्यामध्ये असे असावा. विढोपार रामचंद्र महाराज की या दरबारात आल्यावर पुंडलिकवरदा म्हणा वाटत नाही. घरी म्हणत असा घरी आणि यायले कसं वाटत येलेच ते काय मालूम येले येत नाही का येले तुमच्या पेशावर म्हणा पुंडलिक वरदा परमहंस रामचंद्र चंद्र महाराज की जय. नाश्ता नाही केला का म्हणे आम्हाला सोमवार आहे. सोमवार आहे तर फराळ नाही केलं का. आता याच्यापेक्षा जोराने आला म्हणजे मी लवकर सोडणार. बोला पुंडलिक वरदा परमहंस राम. तिकडल्या धुऱ्यावर जर एखादा बैल गिल जर असा केवढ्या आवाज देता नळार केवढ्यानी भांडणं करता. बाप रे बाप. चला गोड आहे विढाला सांगितल्या महत्वाचं काल्याचा विषय तर सर्वांना माहिती आहे. आपण नेहमीच पाहत असतो. भगवान मथुरीमध्ये प्रगट झाले पण मथुरीमध्ये नाहीत राहिले. गोकुळामध्ये आले. कागासूर बकासूर इटासूर मारला आणि मारलं असताना त्यानंतर भगवान थोडे मोठे झाले. गणपती पेढे आणि बाबा तिथं समाधीजवळ ठेवतो. लय नवसाला पावणारा बाबा आहे बाबा हा. लय नवसाला पावणारा. आमची एक त्या माजरीला
रामचंद्र बाबाला जर मुलगा झाला ना, पोरग जन्माला आला तेवढं वजनाचं तेवढे पेढे वाढतो. पोरग 3 किलोचं भरलं, 3 किलोचं भरलं सांगितलं मग पेढे घेऊन येजो. आज त्यांचा पोराचा मामा या ठिकाणी पेढे घेऊन आलेला आहे माझ्या दोन तीन अधिक नवस केलेलं ते पूर्ण होतात. त्या आमचे महाराजांची मुलगी दिली इकडे पत्रोटला, आणि तिथं गेलेली असताना लग्न झालं, पण मात्र मग तिला लय सासर वाचायला लागला. तिला काहीच नाही, रामचंद बाबाजवळ आली, आणि तिच्या बापानं लग्नाच्या आधी बेसन भाकरीचं जेवण दिन म्हणून बाबा आले. बाबा समाधीस्थ झाले तरी मग त्याला आठवण आली, मग इथं आला बेसन भाकरी जेवण केलं असताना बाबा असं म्हणून येतं त्या पुढला दिवस गेलेले आहेत. काय शक्ती अशी लोक बाबा हयात असताना नारळ टाकल्यानंतर तर होतच, पण आता अंगार आणि तीर्थ जरी घेतला तरी झाल्याशिवाय राहत नाही. विडाला हेच होतात असं नाही, अनेक काम होतात, अनेक काम. कोणतेही काम धरून आपण हे महाराज म्हणजे कामधेनू आहे, कल्पतरू आहे, चिंतामणी आहे, परीस आहे. कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी, परिसापेक्षा रामचंद्र बाबाचा अधिकार लय मोठा आहे. बा चला मग तिकडे जाणार आम्ही, आता हे राहणार सांगायचं. आता आपल्याला काही नदी आलेला चरित्र पवाडे राखिले सौंगडे सहित गाई गणपती वाची पडता केली, पुतणीचा उद्धार केलेला आहे. त्यानंतर भगवान सौंगड्यास यमुनेच्या तीरावर गेलेले आहे. लवकर जातीला जाते गाई गोपाळ सौंगडे वना, गाई गोपाळ यमुनेच्या तटी, गोधणी चारावया जातो शारंगवाणी. गाई चाराया रानात गेला. हा गाई राखण्याकरता भगवान गेले असताना गाई ओजावल्या, कडमाच्या झाडाखाली बसल्या असताना गोपाळ झालं, देवान सांगलं का रे जेवायचं आहे का? नाही म्हणे अजून, हा 5-10 मिनिटं भूक लागायची आहे म्हणे अजून. मला ताई साहेबांनी फेटा बांधता बांधता नाश्ता आणून दिला. बा विडाला घेता घेता जीव जेवढा आम्ही एका महिन्याच्या घेतला नसेल तेवढा 8 दिवसाच्या घ्या महाराजच्या घ्या. अरे म्हटलं काय, कारण तुझ्या तुला प्यार आहे ना, आम्हाला देवच देतो का विडाला. असताना बघा जेवायचं नाही म्हणे, भूक लागायची. भूक लागल्याशिवाय शिरा खाण्यामध्ये आनंद वाटणार, भूक लागल्याशिवाय काशीपट म्हणजे गंगापुराच्या भाजीत मजा येणार नाही. हा हा हा. त्यानंतर मग खेळ खेळायला लागले. पूर्वीचे खेळ किती दांडू चेंडू लगोरी नानापुरी हमामा पोरा मर्दानी खेळ खेळ असताना गोपाळाने सांगितलं देवा बस झालं, खांदी भार पोटी भूक काय खेळायची तुका म्हणे आता येळ मोळ
आहे का? हा हा हा, जेवायचं जर असेल तर सर्वांना कामातलं ये रे गड्यावरच्या भगवंताने आम्हाला येडीगडा वैजवाकड्या टाक घोड्या सोड गाठवड्या शिदोरीच्या हरी हा करतो आला बसवणी मुलीच्या सर्व गोपाळ आलेले पण सांगलं आपण वाष्ट्यभंग माझी आहे तैशी पाय नाहीतरी घरा जाय नवनीत माय सोडून आणावे गोपाळ असलं देवा आमचं कोणी घरी नाही सर्वांच्या शूद्र एका ठिकाणी केल्या शिदोरीचा करू काला एक वाटती एकाला काला म्हणजे काय हो काला म्हणजे काय जिथं अभेदच नाही तिथं काला आहे तू का म्हणे काला कोठे अभेद देखील बहु पदार्थ एका ठिकाणी येणं म्हणजे काला तसं बहुधर्मीय लोक एका ठिकाणी येणं लोकांना आता खरंच काला आहे आजच्या काल्यामध्ये आजच्या काल्यामध्ये राजगिरीचे लाडू आहेत आजच्या याच्यामध्ये पंढरपूरहून प्रसाद आणलेला आहे तो प्रसाद काही घरी कोणा खाल्ला नाही तो काला तो मुरमुरे ते आणले एका बहिणीने घ्या आज काला आपला विशेष काला सर्व बहुपदार्थ एका ठिकाणी झालेले आहेत त्याला काला म्हणतात बहुधर्मीय लोक बहुत लोक एका ठिकाणी एका पंक्तीला जेवण तो काला आहे आणि या दरबारात सर्व जाती धर्माचे पंथ एकाच पंक्तीला जेवतात हा खरा काला आहे तुका म्हणे काला कोठे अवैध देखीला भगवंताने सर्व पदार्थ एका ठिकाणी केले त्याचा लाडू बनवला मुदा घेऊन या इंद्या वाटी दोषी हा मुदा लाडू लाडू म्हणतात त्याला सर्व पदार्थ एका ठिकाणी त्याचा लाडू करायचा तुम्हाला खायचा आहे का तो प्रसाद हो महाराज नामदेव महाराज पुण्यतिथी निमित्ताने वरुड चौक्याला तो काला असतो सर्व गावातले भाकरी भाजी लोणचं वगैरे सर्व जमा करतात त्या 5-50 पाया मोडेले असतात त्याचे लाडू बनवतात सर्व ठिकाणचं वरण भाजी काय असेल त्याप्रमाणे जमा करतात ते मग पहिल्याने लाडू वाढतात नंतर वाया वाढून आनंद आनंद येत असते प्रसाद आम्ही यावर्षी घेतलेला आहे मुदा घेऊन या भगवंताने प्रसादाचं टोपला हातामध्ये घेतलं लहान गोपाळा हात घेतले मोठे गोपाळ बाहेर ठेवले आणि बाहेर ठेवले असताना तर नेणती तर याची बहु आवडते जे नेमकेपणाने आले त्याला लय आवडतात म्हणजे आम्ही अधिकारी आहोत तुझ्या घरचा अधिकारी तिथं नाही अधिकारी मग भगवंताने घेतला होता आणि भगवान वाटायला लागले कमरेला शेला बांधला खांद्यावर कांबडी होती हातामध्ये काठी होती डोक्याला मोराचं केस होतं आणि लहान लहान गोपाळ जवळ होते लहानचे गोपाळ जरा बाहेर होते आणि भगवान कसे दिसायला लागलेले शुकाचार्य महाराज राजा परीक्षित संता राजा वामे पाणो मसून कवल स्वर्गे लोके निशित उजे गोपाल कृष्ण भगवान की जय रामचंद्र महाराज की जय तोच काला माझ्या ज्ञानोबरीने पंढरपूरला गेला माझा ज्ञानराज तोच काला आई साहेबांनी मुक्ताईला केला सखाराम बाबांनी केला श्रीराम बाबांनी केला उत्तम महाराजांनी केला तोच काला अनेक संत महात्म्यांच्या कृपेने बाबांच्या दरबारामध्ये आपल्याला श्रावण मास सोमवारा निमित्ताने प्राप्त झालेलं आहे ज्यांच्यामुळे आपण कालेचे अधिकारी बनलो त्यांचं चिंतन ज्ञानेश्वर राम कृष्ण हरी जय जय राम
जय देव जय देव जय पांडुरंग आरती ज्ञानराजा कैवल्य तेजा देवकी नंदन गोविंदा आरती ज्ञानराजा गोविंद ज्ञान जगे जगन्नाथ गोरे अवतार करुण रामदेवने आरती ज्ञानराजा कैवल्य तेजा देवकी नंदन गोविंदा आरती ज्ञानराजा प्रकट बोले ब्रह्मदेव राम राम जगत आरती ज्ञानराजा कैवल्य तेजा देवकी नंदन गोविंदा आरती ज्ञानराजा पाजन तारे ऐसे को बाले अवंग रखिले आरती तुकाराम सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ति हरिना कव्यामा दुविधा गुरुते ब्रह्म तुकाराम आरती तुकाराम स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ति हरिना कव्यामा तुकाराम हे जगवंतरा लागे अवतार लीला हरि करिता करिता ये विठ्ठल लीला तुकाराम भोळ्या भाई माझ्या परमानंद मूर्ती हरी पदरी आरती तुकाराम भोळ्या अंताने अंतरा पूर्वीला गुण दोष पाका आता भाई नाव लीला आरती तुकाराम भोळ्या भाई माझ्या परमानंद मूर्ती हरी पदरी आरती तुकाराम आरती ओवाळे तो बाबा श्रीरामा आते जीवाना उत्तर देतो पूर्ण वेद श्यामा वरुणा येते प्रकट देतो ओझा बसविले कुलवयाचा त्याग करोनी प्रभुला दोषविले वरद मिळाला संत कृपेचा ताराया निरता सकारामने लिहिला देवा वाचले सत्ता व्यक्ता विराट शक्ती मुक्ताबाई शोभे तव माता वैराग्याचे तेज तळपले तव चरणावरती तव रजकने पावन झाले झाले सर्व प्रीती तुझी आमचा दाता दाता अवघा भवता ब्रह्मरनाथा देवी माता तव चरणावरता आरती ओवाळी तो बाबा श्रीरामा आमच्या जीवाना उत्तर देतो पूर्ण जय देव जय देव जय रामचंद्र श्री रामचंद्र आरती ओवाळू आरती ओवाळू जय माता जय देव जय जय